नमस्कार मंडळी, मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी। मंडळी, नवा रविवार, नवीन विचार आणि मागच्या रविवारपासून आपण नवं अर्घ्य तुम्हाला अर्पण करायचं ठरवलं नाही का। त्यातलंच हे दुसरं अर्घ्य। मंडळी, कुठलीही कविता म्हणलं की त्यात एखादी कथा असतेच आणि कोणत्याही कथेत काव्यही असतंच। म्हणून हे अर्घ्य जरी गद्य असेल तरी त्यामध्ये एक वेगळा विचार आहे, एक वेगळं काव्य आहे। तर ऐका, मधली सुट्टी। शाळेची घंटा वाजली। ती घंटा खूप जड आणि मोठी होती। तिचा लोळ्याही जबरदस्त जड। देवळात घंटा वाजवतात तशीही नव्हती किणकिण आवाज करणारी। भला मोठा पण घुमणारा आवाज असायचा तिचा। आमचा गाव अगदी छोटा। अख्ख्या गावातल्या आयाबाया ही शाळेची घंटा ऐकायच्या। माझी आई शेजारणीला विचारायची, शाळेची ही कितवी घंटा हो? लहानग्या सुट्टीतली की मधल्या? अहो काकू, दुपार टळली, आपल्या डुलक्या झाल्या, चहाला आधण टाकलंय, ही मधल्या सुट्टीची घंटा आहे। अगो बाई, विसरलेस की कामाच्या नादात? वाटलं पोर आत्ताच कुठे शाळेत गेली तोपर्यंत परतायची वेळ झाली की काय? काय दिवस पट्टापट जातो नाही का? पोरीचं वाटतं वय छोट्या सुट्टीतच मधल्या सुट्टीचा डबा संपवते आणि मग अर्धा तास खेळत बसते। कपड्याची शुद्ध नाही की वेळेचं भान नाही, श्रमाचा ताण बिलकुल नाही। शाळा सुटली की पुन्हा हेच, आपला पोटावर हात। जाते बाई संध्याकाळच्या तिच्या पोटोबाची व्यवस्था करायला। सुमाची आई आपल्या मुलीबद्दल म्हणजे सुमीबद्दल काकूंना सांगत होती। काकू म्हणाल्या, आणि आमच्यात अगदी उलट। आमचा गोट्या खात नाही, पीत नाही, उठता उठत नाही, हलणं तर दूरच, दिवसेंदिवस रोडच होत चाललाय। मग अभ्यास तरी कसा होणार हो? तुमची पोर नुसतं चैतन्य आहे बघा। उत्साहाचा धबधबा, विजेसारखी चपळ आणि फुलासारखी सुंदर। बस बस आमच्या सुमीचं कौतुक। येते हो मी, म्हणून सुमीची आई घरात निघाली। मी झुल्यावर शांत बसले होते। माझ्या आठवणी हेलकावत होत्या। दाताची कवळी जरा सैल झाली होती, त्यामुळे ती मी घालतच नव्हते। अहो, कवळी आकाराने तेवढीच राहिली, वयामुळे चेहरा मात्र सुकत चाललाय, इलाज नाही। पण मन मात्र त्या लहानग्या सुमीसारखं तरतरीत आणि उत्साही आहे बरं। आता माझीही या सुमीसारखी मधली सुट्टी झाली आहे। मधलं सारं सुटून गेलंय, अगदी सगळं। रस्त्यात मध्ये मध्ये येणारे कुणी दिसतच नाही। आता अडथळा म्हणून काही उरलाच नाही। सारा रस्ता मोकळा। हो, सारा रस्ता एकदम मोकळा। पण तरीही प्रसन्न वाटतो, कारण हा रस्ता मला सापडलाय। रस्ता सापडला की त्याचा मार्ग होतो, आणि तो मुद्दाम तयार केला असला की तो महामार्ग बनतो। राजमार्गाने तर सगळेच जातात हो, कारण तो बिनधोक असतो। पण माझं तसं नव्हतं। लहानपणापासून मी अशीच 10 मिनिटाच्या सुट्टीत मधल्या सुट्टीचा डबा फस्त करणारी। माझं सारंच वेगळं होतं। लहानपणीच आपल्या चालीनं चालायला शिकले, त्यामुळे आता पायाची चाकं थरथरली तरी काही वाटत नाही।
वेग कमी झाला तरी डौल तसाच राहिलाय. 10 मिनिटाच्या लघवीच्या सुट्टीत संपवलेला डबा आज मी माझ्या मधल्या सुट्टीत उघडलाय. हो, माझ्या मधल्या सुट्टीत उघडलाय. पाहते तर तो संपलाच नव्हता, कारण ती माझ्या आईने दिलेली शिदोरी होती, अगदी द्रौपदीच्या थाळीसारखी. आजही एक एक संस्कार एकेका पदार्थासारखा तितकाच ताजा आणि चविष्ट आहे. तर काय सांगत होते मंडळी, मी या मधल्या सुट्टीत अगदी निवांत आहे. मधली सुट्टी झाली आहे. आता खेळण्याचं वय नाही, पण निसर्गाचा खेळ बघण्याचं मात्र जरूर आहे. मीच खेळाडू आणि मीच संघ, शिवाय कॅप्टनही मीच आणि मीच अंपायर बरं का. मधल्या सुट्टीनंतर शाळेचे 2च तास उरतात. मधल्या सुट्टीनंतर शाळेचे 2च तास उरतात. एक कार्यानुभव आणि दुसरा पीटी. पीटी म्हणजे शारीरिक शिक्षण. आयुष्यात नेमकं हेच घडलंय. 70 वर्षात इतकं कार्य झालं आणि इतके अनुभव घेतले की कार्यानुभवाचा तास वेगळा घेण्याची आता गरजच उरली नाही. त्यामुळे हा तासही मला आनंददायीच वाटतो. शारीरिक शिक्षणाचे म्हणाल तर त्याचे शिक्षण घ्यायला शरीर तरी आपलं कुठं उरलंय आता. शारीरिक शिक्षण घ्यायला शरीर तरी आता आपलं कुठं उरलंय. आणि एवढी ताकद तरी कुठे आहे अंगात. लक्ष आहे शाळा सुटण्याची घंटा कधी होते याकडे. या शाळेच्या शिपायाचे मात्र मला फार कौतुक वाटते बरं का. तो स्वतः 4थी नापास असतो, पण घंटा वाजवण्याचे काम हाती घेतल्यापासून उच्च शिक्षित मुख्याध्यापक बनतो. अगदी भाषातज्ञ सुपरवायझर होतो. सौंदर्याच्या दोरावर सारे ज्ञान आपल्यालाच आहे असे समजणाऱ्या जोशीबाईंना घंटेच्या टोलावर तोच नाचवतो. आयुष्यात सुद्धा एक शक्ती या शिपायासारखीच असते की नाही. ती दिसत नसते. प्रत्येकासाठीच त्या शक्तीकडे वेगवेगळ्या घंटा असतात. दहा मिनिटाच्या सुट्टीची घंटा वेगळी, मधल्या सुट्टीची वेगळी, आणि त्या घंटेचे आवाज तरी किती. कुणाची घंटा किणकिण वाजते, कुणाची घणघणते, तर कुणाची खणखणते. कुणाचा लोळा घंटा वाजायच्या आधीच शिपायाच्या हातून निसटतो. इतकेच काय, काहींची 10 मिनिटाची छोटी सुट्टी होता होत नाही. एकदम मधली सुट्टी नाही तर शाळा सुटायची घंटाच होते. इलाज नसतो. कारण या शिपायाच्या मनात काय खेळ चाललाय हे कधीच कोणाला समजत नाही. आपण आपलं एकच धोरण ठेवायचं, चरैवेती चरैवेती. माझ्या बाबतीत तर मधली सुट्टी मस्त चालली आहे. माझ्या बाबतीत तर मधली सुट्टी मस्तच चालली आहे. विशेष म्हणजे मला आता ना शिपायाची भीती उरली ना घंटेची. डबा तर खाऊन झालाय आणि तरीही खूप उरलाय. कितीही मधल्या सुट्ट्या आल्या तरी ते खाद्य पुरेल. शाळा सुटली की उद्या नव्याने शाळा भरेल, नवी घंटा वाजेल, पुन्हा नवा उत्साह. शिपाई मात्र तोच. हो, शिपाई मात्र तोच. मी मात्र नसेन. शाळा आणि शिपाई मात्र अमर असतील. शाळा आणि शिपाई मात्र अमर असतील माझ्या मागे उरलेल्या सर्वांच्या मधल्या सुट्टीसाठी. धन्यवाद मंडळी. कशी वाटली ही मधल्या सुट्टीची कल्पना?
मला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायाच्या आणि सल्ल्याच्या अपेक्षेत मी नक्की आहे. कळावे. धन्यवाद.